घटना आहे सांगोलीची। शाळेच्या पहिल्या दिवशी अतिक्रमण घडलं, घरचे वाट बघत राहिले आणि निष्पाप भाऊ बहीण कायमचे जग सोडून गेले। काय झालं नेमकं? पल्लवी गवळे ही घरातून दुचाकीवरून किराणा दुकानात सामान आणण्यासाठी आली होती। पल्लवी घराकडे जात असताना शाळा सुटल्यानंतर सोनंद हायस्कूलचा विद्यार्थी गुरुप्रसाद गवळे हा त्याच दुचाकीवर पाठीमागे बसून घरी निघाला होता। ह्या घटनेने सोलापूरचा काळीज फुलटून टाकला आहे। माल ट्रक खाली येऊन चिमुरड्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे। समोरून येणाऱ्या दुचाकी ट्रक चालकाने जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे। अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघातानंतर चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला। हा अपघात सोमवारी दिनांक 16 मे सायंकाळी 5:30च्या सुमारास सोनंद ते गवळेवाडी तालुका सांगोला जाणाऱ्या रोडवरील शेख वस्ती नजीक घडला। पल्लवी चंद्रकांत गवळे वय 19 व गुरुप्रसाद रमेश गवळे वय 14, दोघेही राहणार गवळेवाडी तालुका सांगोला अशी मृतांची नावे आहेत। गुरुप्रसाद हा हायस्कूलचा विद्यार्थी असून त्याचा काल शाळेचा पहिला दिवस होता। शाळा सुटल्यानंतर बहिणीसोबत दुचाकीवरून घरी जाताना दोघेही अपघातात ठार झाले। मृत पल्लवीचे वडील रमेश गवळे यांनी सांगोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे। सांगोला तालुक्यातील गवळेवाडी येथील पल्लवी गवळे ही घरातून दुचाकी MH45H4426 वरून किराणा दुकानात सामान आणण्यासाठी आली होती। पल्लवी घराकडे जात असताना शाळा सुटल्यानंतर सोनंद हायस्कूलचा विद्यार्थी गुरुप्रसाद गवळे हा त्याच दुचाकीवर पाठीमागे बसून घरी निघाला होता। लाकडाची वाहतूक करणाऱ्या माल ट्रक 114084 ने शेख वस्ती जवळ त्यांच्या दुचाकी समोरून जोराची धडक दिली। यात पल्लवी व गुरुप्रसाद हे दोघेही माल ट्रकच्या उजव्या बाजूस पाठीमागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने सोलापुरातील सर्व शाळांचा अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले होते। गुरुप्रसाद हा हायस्कूलचा विद्यार्थी मोठ्या आनंदाने शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत गेला। पल्लवी गवळे ही महाविद्यालयात तरुणी लहान भावाला शाळेतून घरी घेऊन जात होती। एकीकडे शाळेचा पहिला दिवस होता, आनंदाने विद्यार्थी शाळेतून घरी जात होते, पण शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुप्रसाद आणि पल्लवीचा मृतदेह घरी आला। ह्या घटनेमुळे सांगोली तालुक्यातील हळहळ व्यक्त होत आहे। ही घटना ऐकून ह्याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। ह्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।